हॅलो एव्हरीवन, वेलकम टू येट अनदर व्लॉग ऑन ट्रॅव्हल विथ प्राजू. आजचा व्लॉग ही मराठीत असणार आहे. आजचा व्लॉग ऑब्व्हियसली तुम्ही डिस्क्रिप्शन आणि टायटल बघितलंच असेल. हा आहे आमच्या प्रवासाबद्दल. आम्ही ठाण्यावरनं निघालोय आणि आम्ही जातोय गावी. गाव म्हणजे आमचं वेंगुर्ला, ऑलमोस्ट म्हणजे सिंधुदुर्गात. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत गावी जायला, कारण की 2 लॉंग वीकेंड झालेले आहेत आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा उचलतो आहे. दरवेळेला ना निपाणीवरनं जातो, म्हणजे न्यू एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे घेऊन पुढे कोल्हापूर सातारा करत करत आम्ही निपाणीवरनं मग वेंगुर्ल्याला जायचो. बट या वेळेला आम्ही चाललो आहे ओल्ड रोडने, ओल्ड मुंबई गोवा हायवेने. आम्ही बऱ्याच वर्षांनी हा रूट घेतोय, त्यामुळे आम्हाला माहिती नाही आहे की किती वेळ लागेल, कारण भरपूर लोकांनी सांगितलं रस्ता फार चांगला झालेला आहे. पण आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायला की तुम्ही कोणत्या रूटने प्रिफर केलं पाहिजे जायला, आणि हा रस्ता खरोखर चांगला झालाय की नाही आणि आम्हाला किती तास लागत आहेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे कीप वॉचिंग. तर आत्ता वाजलेले आहेत 10:57, म्हणजे 11 वाजतायत ऑलमोस्ट. आम्ही निघालोय 10 वाजता, कारण आम्हाला निघायचं होतं 7 वाजता, पण आम्हाला उशीर झालेला आहे. कारण काल रात्री आम्ही भाडीपाच्या बर्थडे पार्टीला गेलेलो, भाड्याची पार्टी. जाम धमाल केली आम्ही, त्यामुळे उशीर झालाय आम्हाला रात्री, आणि म्हणून सकाळी उठायला नाही झालंय, आणि म्हणूनच आम्हाला 10 वाजलेत निघायला. सो आम्हाला इथून 10 तास दाखवत आहे सध्या, पण मॅप्स आपल्यासोबत खेळतं आम्हाला असं वाटतं बरेचदा. 10 तास दाखवतो, पण तो टाईमच कमी होत नाही आणि ते कंटिन्यूस 10 तासच असतं. सो आम्ही त्याच्यावर काउंट नाही करत आहे. नॉर्मली आम्हाला निपाणीवरनं त्या रूटने जायला आम्हाला 14 तास लागतात, विथ ऑल द हॉल्ट्स, की जेवायला थांबा, चहासाठी थांबा, पुन्हा रात्रीचं जेवायला थांबा. त्यामुळे असं करत करत 14 तास तर लागतात सहज. पण या रूटने आपण बघूया की आम्हाला किती वेळ लागतो. तर आता आम्ही ऑलमोस्ट कर्नाळ्याला पोहोचलेलो आहोत. इथे सिमेंटचा रोड झालेला आहे, सुंदर रोड आहे. हा, म्हणजे ह्याला मजा येते ड्राईव्ह करायला. पनवेल पासून इथपर्यंत आजूपर्यंत कुठेही असा खराब रोड लागला नाही. टचवूड, कारण असं बोललं की लगेचच लागतो. त्यामुळे असं आम्ही बोललेलं नाही, तुम्ही ऐकलेलं नाहीये. कारण 8 वर्षात पहिल्यांदा जातोय या रोडनी, सो या रोडची सवय नाही एवढी चांगली असण्याची. आणि हे बघा, आत्ता वाजलेले आहेत 11:07. ओ गॉड, किती चांगले रोड करा. हो, ट्रकवाले काय करून चालवतात. ट्रकवाले घाण करणारच, आणि असा कुठे तरी ट्रक दिसला की भीती वाटते, हो, की गाडी आपोआप हळू होते मग. वडखळ नाका क्रॉस केलेला आहे ऑलरेडी. सो खूप चांगला रस्ता आहे. म्हणजे वडखळ नाका ऍक्च्युली खाली जाऊन आणि वरून डायरेक्ट ब्रिजच आहे आता सध्या. येस. सो आधीचे दिवस आठवतात की वडखळ नाकाला पोहोचलो की ट्रॅफिक असायचा. ओ हो, मला काहीच आयडिया नाही ह्याच्यातली. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. आम्हाला मध्ये डायव्हर्जन सुद्धा लागला, आणि आता हा रूट ऑलमोस्ट हा 1 वेच आहे. फक्त नाही, 1 वेचा 2 वे केला आहे बेसिकली. म्हणजे जायचा रस्ता बंदच आहे. काम चालू. येस, हे बघा. सो माझ्या मते पेणला आम्ही एक 4 वर्ष आधी पण आलेलो, त्यावेळेला पण असंच होतं ना पेण. हो, आता तरी भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे बघा. ब्रिज आणि हिचं काम ऑलमोस्ट होताना दिसतंय. तेव्हा तर जस्ट आय थिंक खोदाखोदी सुरू केलेली त्यांनी 4 वर्ष अगोदर. हा पहिला स्टॉप. आम्ही पेट्रोल भरतो इथे. पेण नंतरच पुढे लगेचच रस्ता परत चांगला होतोय. सो इथे आम्ही पेट्रोल भरायला थांबलोय. भरल्यानंतर पुढे जाऊ. रेट तर सेमच आहे, 104.32 आहे. सेमच रेट आहे.
तुमच्या बोर्डवरनं नाव मी शोधलंय की हे गाव कोणतं आहे. आम्ही रोह्याला आहोत आणि रोह्याला रस्ते खराब आहेत. रोहा लागायच्या आधी डायव्हर्जन्स आहेत भरपूर आणि थोडे रस्ते पण आहेत खराब यार. पण आता त्याच्यानंतर थोडे बेटर वाटतात परत. लेट्स सी. सो आम्ही जिथून आलो पेणवरनं, तो रस्ता जर तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही ओल्ड रोड न घेता एक्सप्रेस वेने खोपोली करत पाली करत येऊ शकता जर तुम्हाला हा जो पेणचा रस्ता आहे तो मिस करायचा असेल तर. कारण तिकडे काम चालू आहे. तर तसा केला असं तो रस्ता पण सुंदर आहे एकदम. आमच्या मित्राने एका आम्हाला सांगितलेला तो रस्ता. पण आज आता तो लॉंग विकेंड असल्यामुळे आम्ही तो अवॉइड केला कारण गर्दी खूप असणार होती. आणि आम्ही जसे या रस्त्याला लागलो तसे आम्हाला दिसले भरपूर लोक तिथून येताना, भरपूर गाड्या येताना. आणि आय थिंक दॅट वॉज अ बेटर चॉईस. सो बट तुम्हाला तुमच्या वेळेला जर नसेल असे लॉंग विकेंड्स वगैरे बॅक टू बॅक तर आणि मुलांची ही सुट्टी आता जी आहे ती नसेल तर तुम्ही तो ऑप्शन ऑप्ट करू शकता. तो बेटर रस्ता असेल. आणि आता हा रस्ता एवढा सुंदर आहे इकडे. आम्ही आता पहिला जेवायचा हॉल्ट घेतो. मेनली मला वॉशरूम चांगला पाहिजे होता म्हणून आम्ही हे हॉटेल सिलेक्ट केलं आहे, भिवंडी दरबार. इथे गाड्या पण दिसतात बऱ्यापैकी आणि त्यातल्या त्यात रस्त्यात मला हेच चांगलं हॉटेल दिसलं. त्यामुळे पुढे आहे की नाही मला माहिती नाही म्हणून मी ह्याला म्हणाले की आपण इथेच थांबूया आणि खाऊनच घेऊया. आत्ता 12:30 होत आहेत पण तरी आम्ही जेवूनच घेऊ. तर रेस्टॉरंट खूप सुंदर आहे. मेन्यू तर भारीच आहे कारण केवढा मेन्यू आहे ह्यांच्याकडे. आणि आम्ही तर टू स्टार्ट विथ मसाला पापड मागवलेला आहे. म्हणजे आपण जिथे पण जाऊ मसाला पापड पाहिजे. सो ते मागवलं आहे आणि आम्ही अजून रोटी सब्जी वगैरे ऑर्डर केलं आहे. सो ते आल्यावरती मी दाखवते की आम्ही काय ऑर्डर केलं आहे ते. तर हे बघून तुम्हाला वाटत असेल की मी हे काय ऑर्डर केलं आहे. मी मोहितो नाही ऑर्डर केला आहे. मी ऑर्डर केलं आहे लेमन सोडा. पण हा एवढा छान प्रेझेंटेशन करून दिलेला आहे त्यांनी की वी आर इम्प्रेस्ड. चेरी आतमध्ये आणि मिंट लीव्स. कडक. हे आम्ही मागवलं आहे व्हेज लपेटा भाजी. आम्हाला लेस स्पायसी हवं होतं कारण आम्ही ट्रॅव्हल करतो आहे ऑफकोर्स त्यामुळे. आणि वीट बटर रोटी असं त्याने मला ऑप्शन विचारला, मैदा हवा आहे की वीट. वीट सांगा. नो यार. आणि सुंदर असं लंच करून आम्ही निघतोय परत प्रवासाची सुरुवात करायला. आमचं बिल 698 झालं, ऑलमोस्ट 700 रुपये. आणि जेवण एक नंबर होता. आम्ही नॉर्मल लपेटा सब्जी मागवलेली, लेस स्पायसी आणि बटर रोटी. खूप मज्जा आली आणि लेमन सोडा पिऊन अजून मज्जा आली. तर टोटली रेकमेंडेड भिवंडी दरबार. सो आम्ही निघालो जेवण आणि थोडं पुढे आलं तर कोलाड लागलं. आणि कोलाडला अगेन थोडंसं रस्त्याचं काम मध्ये चालू होतं बट हार्डली इट लास्टेड फॉर लाईक 5-10 मिनिट्स. आणि पूर्ण तो कोलाडचा स्ट्रेचच चालू आहे ना, सिंगल लेन रोड आहे. करेक्ट. सो आता अगेन हो हा सिंगल लेन रोडच आहे. तर आता आम्ही माणगावला आहोत आणि इथे रस्ता लहान असल्यामुळे येणाऱ्या गाड्या ॲक्च्युली जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी ऑलमोस्ट 2-3 लेन कशाही गाड्या टाकल्या. पण रस्ता छोटा आहे तो. पण भरपूर ट्रॅफिक आहे इथे. त्यामुळे बिचारा विनायक वैतागलाय. पण आम्ही हळूहळू निघतोय. ते लोक तर स्टक आहेत. बघा
निघतोय म्हटल्यावर थांबवलीच. असे अडकलेलो आहोत आम्ही सगळे. हा माणगावचा वर्षानुवर्षाचा प्रॉब्लेम आहेच. कधी सुटणार हा? इथे ट्रॅफिक होतोच. 10 वर्ष आधी जात होतो तेव्हा पण व्हायचा, आता पण होतोच आहे. सोल्युशन काय आहे त्याचं? काय हे बघ ना, हे काय आहे? हे बघा, येडे नुसते हे लोक कधी सुधारणार? इथे जायला जागा नाही, काय हॉर्न मारतोय. आणि माणगावच्या परत हायवेच होता तो पण तरी माणगावच्या पुढे रस्ता क्लिअर आहे एकदम. तर आम्ही महड पर्यंत पोहोचलोय आणि ठाणे ते महड आहे की महाड आहे? काय कोकणातले तुम्ही? महाड की महाड काय माहित नाही तुम्हाला? ते कन्फ्युजन आहे. शे गंधरपाले केव्स, लेण्या. तर आम्ही महड पर्यंत पोहोचलोय आणि आम्हाला मुंबई ते महड एकही टोल लागलेला नाही. मुंबईत तर सध्या टोलच बंद आहेत, त्यामुळे तो एक प्रश्नच नाही. बट आता अजूनपर्यंत तरी एकही टोल लागलेला नाहीये. सो आपण पुढे बघूया की कोणता टोल लागतोय डिरेक्ट आपल्याला. कोकणाची असली मजा पावसाळ्यातच आहे. अशक्य सुंदर असं कोकण. क्या रस्ता है, वाह. फ्लायओव्हरच एवढा मोठा आहे, तीन लेनचा, 3.5 लेनचा. काय डोंगराची वाट लावली आहे, वा. डेव्हलपमेंट पाहिजे. ॲट व्हॉट कॉस्ट? रत्नागिरी 167. सो हा आहे कशेडी घाटातला रस्ता. वाजले आहेत 2:30 वाजता. आम्ही कशेडी घाटात आहोत. म्हणजे थोडासा स्टार्टचा वळणाचा घाट गेलेला आहे, तेव्हा मी फिगर आउट करत होतो की घाट कोणता आहे एक्झॅक्टली, कारण कोणी लिहिलं नव्हतं. हेच की जो कशेडी घाटाला नवीन तयार झालाय तो आता आम्ही एंटर करणार आहोत. हे तुला बोलायचं आहे. सो कशेडी घाटाचा जो नवीन टनल झाला तो आत्ता आपण एंटर करणार आहोत. हा बघा, चालू आहे ना, दिसत नाहीये. आम्हाला कोणतीच गाडी दिसत नाहीये, तर आम्हाला प्रश्न पडलाय की हे चालू आहे की नाहीये. असे काय ठेवले ते? This is nice. नॉइस आला ऑलमोस्ट बाहेर आलो. डायव्हर्शन अहेड. बाहेर आले डायव्हर्शन. नाईस, मज्जा आली. येस. सो भरपूर सारा घाटातला पाय ज्याच्यामुळे कव्हर होतो टनलमुळे. अच्छा, सही है. नाईस वर्क. नाईस वर्क वगैरे. हा सांगणार तुम्हाला नाईस वर्क. हो. Oh God. आता वाजले 3:30 आणि चिपळूणला पोहोचलोय आम्ही. आणि चिपळूणमध्ये पण थोडं काम चालूच आहे फ्लायओव्हरचं आणि थ्रू आउट.
हे संगमेश्वर आय थिंक डेपो वगैरे पण आहे इकडे. इकडे सगळीकडे काम चालू आहे जोरात, अगदी जोरात. एकदम बेकार. संगमेश्वर स्किप करायचा मार्ग आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये प्लीज. संगमेश्वर पासून जे रस्ते खराब मिळतात ते खराबच मिळतात आम्हाला. आणि मध्ये डायव्हर्जन ओपन आहे नाही आहे, जायचंय नाही जायचंय कळतच नाहीये. तर आम्ही आता मेन लेफ्टच्या रोडने जाऊन पुन्हा वळून परत मागून आलो आणि आता याच रस्त्याने चाललोय राईट साईडच्या या. कारण हा इकडचा रस्ता एका पॉइंटला बनलाच नाहीये मध्ये. आणि कुठे बोर्ड्स पण नाही लिहिले ते बोल. हो कुठे लिहिलंच नाहीये की इथून नका जाऊत किंवा इथून बंद आहे इथूनच जा. आम्ही आता आलो आहोत पालीमध्ये आणि पालीमधनं आम्हाला राईट घ्यायला सांगतात. नॉर्मली जिथे आम्ही सरळ जायला पाहिजे. जिथे जिथे मेन गावं लागतात तिथे रस्ते खराब का आहेत? कारण तिकडे काम चालू आहे आणि त्या मोठ्या ट्रक्स मुळे ते रस्ते खराब झालेले आहेत. आत्ताशी वाजतायत 5:56 म्हणजे ऑलमोस्ट 6. पण आम्ही आहोत लांजाला. आम्ही जस्ट पोहोचलोय लांजा मार्केटच्या रोड. आणि परत रोड बेकार आहे. रोड दाखव. कारण काम चालू आहे थ्रू आउट. यू सी दिस. जे म्हणतात लोक मुंबई गोवा हायवे मस्त केलाय तर नाही, तो नाही केलेला आहे. आम्ही पोहोचलोय जैतापूरला आता. लकीली थँकफुली आय मीन रस्ते चांगले आहेत टचवूड. आणि अंधार पण होत चाललाय. सो मी शूट करून घेते जेवढं मला मिळतंय. थांबलोय टी ब्रेक साठी. आणि किती वाजलेत? 7 वाजलेत. 6:54. आम्ही कुठे पोहोचलोय? ऑलमोस्ट कणकवली. थँकफुली आफ्टर लांजा रोड्स आर गुड. ते तेवढे डायव्हर्जन्स आणि नाही आहेत. सो आपण पटकन चहा पिऊया. एक पाय गेले. छोटासा क्विक चहा ब्रेक घेतला मी म्हणून. नव्हता तो, अर्धा तास थांबलेलो आपण. जास्त अर्धा तास. कारण आम्ही वॉशरूम वगैरेला गेलो आणि आम्ही एक छोटंसं काम करत होतो फोनवर म्हणून तेवढा वेळ गेला. सो पण आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट वेंगुर्ला गाठू. करेक्ट? सो लेट्स सी. आता ह्याचा पुढच्या जर्नी तर माहिती आहे म्हणजे समजतच असणार आहे. सो बघूया. आणि आम्ही मस्त प्रवास करून आम्ही 10 तासात रात्री 9 वाजता आम्ही पोचलेलो आहोत गावी वेंगुर्ल्याला वायंगणीमध्ये आमचं घर आहे. मी सध्या आमच्या बागेत उभी आहे. काल रात्री खूपच ऑब्व्हियसली अंधार झाला असल्यामुळे मला जास्त काही शूट नाही करायला मिळालं. आणि घरी सुद्धा आम्ही फुल थकलेलो. आम्ही जेवलो आणि झोपलो लगेचच. त्यामुळे मी आज आत्ता सकाळी हे रेकॉर्ड करते आहे.
आणि तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणता बेटर रूट जरी माहिती असेल तरी सांगा. आमच्या हिशोबाने डेफिनेटली निपाणीपेक्षा ह्या मार्गाने बराच कमी वेळ लागतो, पण तरीही तुम्हाला त्याच्याहून पण बेटर जर संगमेश्वरचा तो मार्ग जर तो अवॉइड करायचा असेल तर कोणता रूट बेटर असेल हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा ब्लॉग शेअर करा. जेही ट्रॅव्हल करणार आहेत रिसेंटली आणि विचार करत असतील या रूटने यायचा तर नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप फॉलोइंग अँड आपण भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.